श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1253. आपण गेल्या कथा निरूपणामध्ये रुद्राष्टकाचं गायन आणि त्यातील प्रथम 2 श्लोकांचं चिंतन बघितलं. कोणी गायलेलं हे रुद्राष्टक, कशासाठी गायलेलं आहे? भुशुंडी यांनी एका कल्पातल्या कलियुगात जे हे घोर पातक केलं आपल्या गुरु अपमानाचं, आणि तेही प्रत्यक्ष महादेवाच्या या महाकाळेश्वराच्या जागृत स्थानासमोर, अशा या भुशुंडीजींच्या पातकाची शिक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष महादेव आकाशवाणी रूपाने प्रगटला. संतप्त वाणीने त्याने भुशुंडीजींना तू अजगर होऊन, सर्प होऊन एका ढोलीमध्ये राहा असा शाप देखील दिला. बघा, हे जे आपण रुद्राष्टक गातोय ना, ते भुजंग प्रयात वृत्तामध्ये आहे. भुजंग प्रयात याचाच अर्थ ज्या या सापाच्या हा योनीमध्ये गेलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याचा हा उद्भव झालेला आहे, अशा त्याच्या या कथानकाला अत्यंत अनुकूल असा हा छंद आहे. आणि म्हणून गोस्वामीजींनी त्याला भुजंग प्रयात वृत्तामध्ये लिहिलेलं आहे. अर्थात हे मानस पियुषकारांचं निरीक्षण आहे. या रुद्राष्टकाच्या 8 श्लोकांची जर आपण विभागणी करायचं ठरवलं तर सज्जनो, प्रत्येक 2 श्लोकांमधून आपल्याला गोस्वामीजी एक वैविध्य दाखवतात. आणि गुरुकृपेने मला त्या वैविध्याचं दर्शन या 2 श्लोकांच्या जोड्यांमध्ये होतं. जर आपण पहिले 2 श्लोक घेतले रुद्राष्टकाचे, तर ते महादेवाचं स्वरूप सांगणारे श्लोक आहेत. कालच आपण बघितलं ना की कसा आहे महादेव. तो निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम आहे. तो विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम आहे. तो करालम महाकाल कालम कृपालम आहे. ज्याला जाणणं हे गिरा ज्ञान गोती तमीशम गिरीशम अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं कालच्या पहिल्या 2 श्लोकांच्या आधाराने, अर्थात त्यातला काही भाग आपल्या चिंतनाचा अजूनही राहिलेला आहे, परंतु या प्रथम 2 श्लोकांमधून महादेवाचं स्वरूप गोस्वामीजींनी आपल्या समोर ठेवलंय. नंतरचे जे 2 श्लोक आहेत ते महादेवाचं रूप सांगणार आहे. निर्गुण निराकार रूप सांगून झाल्यानंतर महादेवाचं जे भक्तांनी प्रेमाने सगुण साकार रूप आपल्या हृदयामध्ये जाणलं, ज्याचं त्यांनी दर्शन घेतलं, असं हे सगुण साकार रूप गोस्वामीजी आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये सांगतात. 5वा आणि 6वा जो श्लोक आहे त्यामध्ये महादेवाचे गुणधर्म गोस्वामीजींनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहे की काय होतं महादेवाच्या या असलेल्या रूपाच्या आधाराने जे गुणधर्म तो भक्तांच्या हृदयामध्ये देखील संक्रमित करत असतो. अशा रीतीने 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये आपण महादेवाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. तर 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये महादेवाच्या भक्तीचं फळ काय आहे, महादेवाच्या भक्तीची अनिवार्यता काय आहे परमार्थामध्ये, त्याचं सुंदर गायन गोस्वामीजींनी केलेलं आहे. अशा रीतीने गुरुकृपेने मला असं वाटतं की 2 श्लोकांच्या या जोड्या वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन आपल्या समोर ठेवतायत. काल आपण स्वरूपाच्या 2 पहिल्या श्लोकांच्या अर्थांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. अर्थात जो गिरा ज्ञान गोती तमीशम गिरीशम आहे, अशा महादेवाला आम्ही वाणीच्या आधाराने कसं वर्णन करायचं, कसं सांगायचं त्याचं महात्म्य. परंतु शिवमहिम्नाचा आधार मिळतो की मधुस्फीता वाच परममृतम निर्मितवतस्तव ब्रह्मन किं वाप सुरगुरोर विस्मय पदम.
मी माझ्या वाणीच्या शुद्धीसाठी हे स्तोत्र, ही स्तुती महादेवा तुझी गातोय. कारण जिथं ब्रह्मदेवाची वाणी देखील, या तपस्वी ब्रह्मदेवाची वाणी देखील तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तिथं माझ्यासारख्या सामान्याची काय गत आहे. आणि त्याच वेळेला मला या गोष्टीचा देखील आधार आहे की जर ब्रह्मदेवाची पोहोचू शकत नाही तर मग मी स्तुती गायल्याने काय फरक पडणार आहे. मी देखील गाऊ शकतो, मला देखील ते स्वातंत्र्य आहे. आणि त्यातून तू प्रसन्न होशील का न होशील मला कल्पना नाही, परंतु माझी वाणी मात्र पवित्र होईल, माझी वाणी मात्र शुद्ध होईल. सज्जनो, महादेवाची भक्ती ही आम्हाला जगाकडे पाठ करायला शिकवते आणि आम्हाला निजत्व प्रदान करते. निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम. फार महत्वाचं वरदान आहे सज्जनो हे महादेवाकडून प्राप्त होणार. श्री महाराजांचं वाक्य मी आपणास सांगितलंच की जगाकडे पाठ केल्याशिवाय रामाशी आपण सन्मुख होऊ शकत नाही. बिभीषणाने जगाकडे पाठ केली. तो कदाचित रावणाची माफी मागून त्याच्या हो मध्ये हो मिसळू शकला असता. तो त्याला सांगू शकला असता की ठीक आहे, माझ्या विरुद्ध काही तू कार्यवाही करू नकोस, मी तुझ्या चरणांचा दास आहे, तू म्हणशील तेच मी ऐकणार, तू लाथा घातल्यास तरी मी इथंच राहणार. परंतु बिभीषणाने तसं केलं नाही. सुमती कुमती सबके उर बसही नाथ पुराण निगम अस कही. जहां सुमती तह संपत्ती नाना, जहां कुमती तह विपत्ती निदाना, तव उर कुमती बसी विपरीता. इथं बिभीषणाने जगाकडे पाठ केली आहे. तव उर कुमती बसी विपरीता, हित अनहित मान हुरिपु प्रीता, काल राती निसिचर कुल केरी, तेही सीता पर प्रीती घनेरी. लाज वाटली पाय रावणा तुला. तुझ्या हृदयामध्ये या सीतेच्या प्रेमाची कुमती अशी जाऊन बसलेली आहे की जी राक्षस कुळाला नाश करून टाकेल. ही सीता म्हणजे जणू काही या निशाचराच्या वंशांसाठी काळ रात्रीप्रमाणे आलेली आहे आणि तिच्यावर तू प्रेम करतोयस. रावणा, अरे ऐक, मी अत्यंत विनयाने सांगतोय, तात चरण गही मागहू राखऊ मोर दुलार, सीता देऊ राम कहू अहितन होई तुम्हार. परंतु रावणाने ऐकलं नाही आणि त्याने असं कही की नेसी चरण प्रहारा, अनुज गहे पद बारही बारा, उमा संत कही यही बडाई, मंद करत जो करही भलाई. बिभीषण वारंवार रावणाच्या चरणांजवळ जातोय, परंतु त्याच्या लक्षात येते की आपण जरी आपल्या भावाचं हित साधत असलो, जर तो ऐकत नाहीये तर आपण आपल्या मार्गाने जावं. आणि निघाला बिभीषण. राम सत्य संकल्प प्रभू सभा काल बसतोरी. मी चाललो, मी आता तुझ्यावर रमू शकत नाही. नसे राम ते धाम सोडून द्यावे. समर्थ देखील अशाच पद्धतीने वायू सारखे राहिले, कुठे रमले नाहीत. एका रामाच्या शिवाय आपल्या स्वतःला कुठल्याही त्यांनी उपाधीमध्ये बांधून घेतलं नाही. हे सज्जनो, म्हणून आपण समर्थांच्या आरतीमध्ये म्हणतो ना की साक्षात शंकराचा अवतार मारुती. तोच मारुती राया या कलिमा युगामध्ये समर्थांच्या रूपामध्ये आलेला आहे. आणि मग असे जे जे कोणी जीव जगाकडे पाठ करतात आणि रामाला सन्मुख होतात, त्यांची काळजी रामाला आहे. सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघनासही तबही. सज्जनो, महादेव ही आई आहे. जसं आई लेकराला छान नाऊ माखू घालते, टोपडं घालते, छान काजळ घालते, अशा वेगवेगळ्या पद्धतीने जशी आपल्या लेकराला सजवत असते आणि मग कोणीही त्याला सहजपणे उचलून घेतं, त्याचे पापे घेतं. सज्जनो, आम्ही जीव आहोत, आमच्यामध्ये अनेक तमोगुण आहेत. हे तमोगुण शोषून घेऊन आम्हाला रामसन्मुख करणारा हा महादेव. आणि जसं ते लेकरू आपल्या आईला सोडून कोणाला जाणत नसतं, ही त्याची निजता आहे, तसा जेव्हा जीव आपल्या स्वतःच्या निजतेमध्ये रमतो, तेव्हाच महादेवाचा खरा कृपा आशीर्वाद त्याला मिळतो, त्याला रामाची सन्मुखता प्राप्त होते. आणि ही निजता असताना आम्हाला एक गोष्ट जी या जीव पातळीवरती नित्य त्रास देते, ती मात्र या निजतेमध्ये आम्हाला त्रास देत नाही.
आम्हाला असं वाटतं की जगाकडे पाठ केली तर अरे आपलं नुकसान होईल. काळ फार महाभयानक आहे, कलियुग आहे, इथं गाफील राहून चालणार नाही, आपल्यामध्ये रमून चालणार नाही. आपल्याला चौकडं लक्ष ठेवलं पाहिजे. सज्जनो, जो महादेवाचा भक्त आहे, अशा महादेवाच्या भक्ताला काळजी करण्याचं कारणच नाही. कारण तो ज्याचा आश्रित आहे ना, तो कसा आहे? करालम महाकाल कालम कृपालम गुणाकार संसार पारम नतोहम. महादेव हा प्रत्यक्ष काळाचाही काळ आहे. तो कृपाळू आहे, तो गुणधाम आहे आणि संसारात असलेल्या प्रत्येक जीवाचा सांभाळ करणारा आहे. त्यामुळे तुम्ही एकदा महादेवाच्या आश्रयाला गेला की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रपंचाची, स्वतःची काळजी करण्याची गरजच नाही, कुठलीही गरज नाही. बघा, भरतजी चित्रकूटला रामसन्मुख चाललेले आहेत. काय केलंय त्यांनी? अयोध्येमध्ये विश्वासू सेवकांना बोलावून घेतलं, ज्यांच्या मनामध्ये देखील कधी परद्रव्याविषयी अभिलाषा निर्माण होत नाही, आणि त्यांना सांगितलं की ही अयोध्या रामाची आहे बरं. मी रामाचं दर्शन घेऊन येतो, त्याचा निरोप घेऊन येतो, तोपर्यंत अयोध्येचं सर्व दृष्टीने रक्षण करणं हे तुमचं काम आहे. म्हणजे भरत रामसन्मुखतेकडे वेडा पिसा होऊन जातोय, परंतु त्याने आपला विवेक हरवलेला नाही. सज्जनो, ही महादेवाची कृपा आहे की तुम्हाला तो राम भक्तीकडे लावतो, निजतेमध्ये ठेवतो आणि त्याच वेळेला तुमचा विवेकाला देखील शाबूत ठेवतो, आणि त्यामुळे तुम्ही अष्टावधानी होता. या रुद्राष्टकाच्या असलेल्या अष्टकांमधून तुम्ही अष्टावधानी होता. बघा, तुम्हाला कुठली गोष्ट सांगावी लागत नाही, परंतु तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये नसूनही सगळ्या गोष्टींमध्ये असता. हे महादेवाचं एक विलक्षण रसायन आहे, आणि हे अनुभवानेच येऊ शकतं, कळू शकतं, जाणता येऊ शकतं की काहीच सांगावं लागत नाही, काहीच. कारण आपण ज्याच्या चरणांशी आश्रित आहोत तो प्रत्यक्ष काळाचा स्वामी आहे. त्यामुळे आपल्यावरती येणाऱ्या काळाला काय करायचं आणि काय नाही करायचं याचा निर्णय करणं हे त्याच्यासाठी फार सोपं काम आहे. आपण आपली भ्रांत सोडली की समजावं आपण निजतेमध्ये आहोत. ज्या क्षणी आपली काळजी सुटली की समजावं आपण आपल्या निजतेमध्ये आहोत, आपला भरोसा दृढ आहे. परंतु सामान्यांची अवस्था अशी की त्यांना भरोसा करण्यासाठी काहीतरी सगुण रूप लागतं. निर्गुण निराकारावरती विश्वास कसा ठेवायचा हा त्यांना फार मोठा प्रश्न पडत असतो. म्हणून तोच निर्गुण निराकार भगवंत भक्तांच्या हितासाठी सगुण साकार होतो. आणि हे सूत्र प्रत्यक्ष महादेवच आम्हाला सांगतो की सगुणही अगुणही नाही कछु भेदा. निर्गुण आणि सगुणामध्ये कुठलाही भेद नाही. मी भक्तांना हा विश्वास यावा हृदयामध्ये की मी आहे, मी आहे, मी आहे. त्यासाठी हे निर्गुण निराकार असलेलं माझं विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम रूप सगुण साकार होतं. जे हे आकाशाचं वस्त्र नेसलेला हा शिव आहे, जो अनंत आहे, अमर्याद आहे, व्यापक आहे, असा हा शिव भक्तांच्या कल्याणासाठी सगुण साकार होतो. आकाशाचं वस्त्र तर स्वरूपावरती आहे, परंतु रूपावरती काय आहे? रूपावरती त्याने अतिशय सुंदर असं हे निजकर डासी नागरी पुछाला बैठे सहजई संभू कृपाला, अशा पद्धतीने हा सगुण साकार झालेला महादेव. गोस्वामीजी त्याचं वर्णन करतात. कसा आहे दिसायला महादेव? जे हे निर्गुण निराकाराचं व्यापकत्व ज्याच्या हृदयामध्ये सामावलेलं आहे, त्या महादेवाने देह धारण केला. तो कसा आहे? तुषाराद्री संकाश गौरम गभीरम. तुषाराद्री संकाश, जो हिमालयासारखा अत्यंत शुभ्र गौरवर्णाचा आणि अत्यंत गंभीर आहे.
महादेव हा स्वाभाविकता उदासीन आहे. गोस्वामीजी आपल्याला साधू चरित्र सांगतात ना, की साधू चरित शुभ चरित कपासो, निरस बिसद गुणमय फल जासो, जे सही दुख पर छिद्र दुरावा, बंदनीय जेही जग जस पावा. त्याप्रमाणे साधू चरित्र हे निरस कापसाच्या बोंड्याप्रमाणे आहे. ते या जगाच्या असलेल्या सुखदुःखांच्या आधाराने आनंदित किंवा दुःखी होत नाही. ते आपल्या स्वानंदामध्ये निमग्न असतात. उदासीनता ही अवस्था आम्हाला कळू शकत नाही, कारण आम्हाला उदासीनता म्हणजे डिप्रेशन माहिती आहे. परंतु उदासीनता याचा अर्थ डिप्रेशन नाही. उदासीनता याचा अर्थ ज्या आत्मानंदाच्या रसामध्ये मी निमग्न आहे, तीच या जगातल्या इतर कुठल्याच गोष्टींमध्ये नाही. त्यामुळं या गोष्टींच्या विषयी मी उदासीन आहे. मला आता ह्याच्यातलं काहीच नको आहे. असा हा गंभीर प्रवृत्तीचा महादेव. आणि हिमाचलासारखा त्याचा गौरवर्ण आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. आपण कापूर जेव्हा घेतो हातामध्ये किती सुंदर शुभ्र असतो. महादेव देखील असा गौरवर्णाचा, ज्याचं हे सौंदर्य सांगायला जावं तर गोस्वामीजी म्हणतात, मनोभूत कोटी प्रभा श्री शरीरम. त्याच्या शरीरावरती कोट्यावधी कामदेवांच्या ज्योती आणि शोभा आहेत. त्याच्या रूपाला आपण केवळ अनुभवू शकतो, बघू शकत नाही. महादेव हा विलक्षण सुंदर आहे. आपण म्हणाला, हो कसा बरं एवढा विलक्षण सुंदर? जोगी जटिल काम मन नगन मंगल बेस, अशा पद्धतीने ज्या महादेवाचं वर्णन केलं जातं, त्या महादेवाचं सौंदर्य एवढं खरोखर आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आधी पण सांगितली होती, परत सांगतो. एकदा छोटा गणेश अंगणामध्ये खेळत असतो. माता पार्वती आपल्या गृह कक्षामध्ये कुठेतरी असते आणि महादेव नेहमीप्रमाणे उदासीन अवस्थेमध्ये वटवृक्षाखाली बसलेले असतात. गणेश अत्यंत एकटक लावून आपल्या वडिलांकडे पाहत असतो आणि तेवढ्यात महादेवाचे डोळे उघडतात. गणेशाला भीती वाटते की अरे बापरे, आपण आपल्या वडिलांना असं एकटक बघत असताना वडिलांनी बघितलं. पटकन उठून लपून बसतात. पुन्हा बघतात, वडिलांचे डोळे मिटलेत. पुन्हा बाहेर येऊन एकटक बघू लागतात. तेवढ्यात महादेवाचे डोळे उघडतात. म्हणतात, बाळ गणेश थांब, कुठे चाललास? काय बघत होतास? नाही बाबा काही नाही. अरे असं कसं काही नाही, सांग खरं बरं काय बघत होता? गणेश बाबांच्या जवळ येतो, मांडीवर बसतो. म्हणतो, बाबा रागवणार तर नाहीत ना माझ्यावर? नाही रे म्हणे, रागवणार काय? सांग काय बघत होतास? खरं रागवणार नाही? नाही रागवणार. पिताश्री, माझी आई किती सुंदर आहे हो, आणि माझ्या आईच्या समोर तुम्ही कसे असे? तुमची दाढी वाढलेली, जटा, तुमच्या गळ्यात हे साप, ही नरमुंडाची माळ, मला तर फार भीती वाटते हे सगळं तुमचं रूप बघताना. आईने नेमकं काय बघितलं तुमच्यामध्ये? महादेव हसायला लागले. अरे म्हणाले, असं काही नाही, मी पण आहे तसा ठीकठाक. आता काय इथं स्मरण करत बसलेलो असतो, त्यामुळे दाढी वाढते, जटा वाढते, नीट राहत नाही. थांब, मी असं करतो, मी थोडंसं आवरतो आणि मग तुला माझं रूप दाखवतो, बघ बरं तुला कसं वाटतंय. म्हणून गणेशाला आपल्या मांडीवरून महादेव खाली बसवतात आणि ते एका झाडाच्या मागे जाऊन आपल्या थोड्याशा जटा नीट करतात. ही असलेली सापांची सगळी जमात नीट गळ्यामध्ये बांधून घेतात. आपल्या केसांच्या जटांमध्ये एक सुंदर सापाच्या आधाराने वेणी बांधतात. नरमुंडाची माळ नीट करतात. आपल्या जटांवरून, दाढीवरून हात फिरवतात. चेहऱ्यावरती सुंदर भस्म लावतात आणि असे हे सुंदर महादेव झाडाच्या बाहेरून बाहेर येतात. गणेश अगदी प्राण एकवटून बघत असतो की बाबा खरंच किती सुंदर आहेत, आणि बाबांकडे बघायला लागतो, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. नाही 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 म्हणे, तुम्ही परत पहिल्यासारखे व्हा, परत पहिल्यासारखे व्हा. अरे म्हणे, काय झालं, आवडलं नाही का? नाही नाही तसं नाही. मग काय झालं गणेशा, का रडतोयस? नाही म्हणे, काय बाबा, माझ्या आईपेक्षा मला जगामध्ये कोणी सुंदर नकोय, तुम्ही पण सुंदर नकोय. नाही, तुम्ही पहिल्यासारखेच व्हा बरं.
मी तुम्हाला एवढं सुंदर बघू शकत नाही. सज्जनो, हे आहे महादेवाचं सौंदर्य, जे एका शुद्ध जाणीव रूपी गणेशालाच अनुभवता येतं. मनोभूत कोटी प्रभा श्री शरीरम. त्याच्या शरीरामध्ये कोट्यावधी कामदेवांची ज्योती आहे, शोभा आहे. या समस्त विश्वामध्ये हे जे सौंदर्य भरून उरलेले आहे ते माता पार्वती आणि महादेवाचं हे अतिशय विहंगम असं मिलन आहे. सज्जनो, प्रकृती पुरुषाच्या मिलनाशिवाय या जगामध्ये आहे तरी काय दुसरं? त्याचीच ही शोभा आहे या समस्त विश्वाला. ही त्याची अवनी, ही या महादेवाच्या सौंदर्याचा आम्हाला केवळ एक कटाक्ष देत असते. महादेवाच्या मस्तकावरती स्फुरन्मौली कल्लोलिनी चारु गंगा, लसद्भाल बालेंदु कंठे भुजंगा. ज्याच्या मस्तकावरती सुंदर नदी गंगा माता विराजमान आहे. ज्या गंगा मातेचा कधी कधी थोडासा मत्सर माता पार्वतीला देखील वाटतो. आपण गंगा लहरी वाचाल तर त्यामध्ये मला तो श्लोक डोळ्यासमोर येत नाही, परंतु माता पार्वती देखील कधी कधी थोड्याशा मत्सराने गंगेच्याकडे पाहत असते की अगं, मी शेजारी आहे पण तुला मात्र हे डोक्यावर बसवून घेतलेलं आहे. सुंदर सुंदर श्लोक असतात जगन्नाथ पंडितांनी लिहिलेलं. हे गंगा लहरी खरोखर चिंतनीय आहे. सज्जनो, भगवंताच्या मस्तकावरती ही गंगा पृथ्वीवरती अवतरण झाली त्या भागीरथाच्या अथक प्रयत्नांमुळे. ती येतीये खरं पृथ्वीवरती, भूलोकावरती, परंतु तिचा आघात सहन करण्याची ताकद पृथ्वीमध्ये नाही. ब्रह्मदेवापासून सगळेजण घाबरून जात आहेत की अरे भागीरथा, तू एवढा प्रयत्न केला, एवढी तपश्चर्या केली, माता गंगा या वैकुंठापासून, स्वर्गलोकापासून भूलोकावरती यायला तयार झालीये, परंतु ती पृथ्वीवरती येणार कशी? तिचा आघात कोण सहन करणार? बघा, भौगोलिक दृष्टीने जरी विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तो लोणार तलाव आहे ना, तो उल्कापाताने घडलेला आहे. म्हणजे एक उल्का या पृथ्वीवरती येऊन आदळली तर तो केवढा मोठं विवर तयार झाला, त्यामध्ये केवढं प्रचंड जल भरलं गेलंय. विचार करा, एवढी प्रचंड महाकाय गंगा, प्रत्यक्ष ही देव गंगा आपल्या समस्त शक्तीनिशी खाली उतरतीये. कोण झेलणार तिला? आणि त्यावेळेला हा महादेव पुढे येतोय. सज्जनो, किती सुंदर सूत्र आहे की तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा, साधनेची पराकाष्ठा करा. ठीक आहोत, आम्ही जीव आहोत, त्या भगवंताचं दर्शन सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये नाही, परंतु अशा वेळेला या जीवातून या परमतत्वापर्यंत जाण्यासाठी मध्ये शिव समर्थ रूपाने उभा राहतो. काळजी करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यामुळे आपल्या हातामध्ये जे हे भगवंत नामाचं साधन आहे, तो जे मनापासून करेल त्याला या परमतत्वाची गंगा महादेव आपल्या मस्तकी धारण करून पवित्र करून टाकेल. दुसरी गोष्ट आहे की या भगवंताच्या मस्तकावरील असलेल्या गंगेचं दर्शन कसं घ्यायचं? प्राकृत रूपाने तर तुम्ही हरिद्वार, ऋषिकेश, गंगासागर इथं कुठेही जाऊन या भागीरथीचं दर्शन घेऊ शकता, स्नान करू शकता. परंतु या जगामध्ये जिथं जिथं सुंदर शुद्ध विचार प्रवाहित होतात, ते सुंदर शुद्ध विचार म्हणजे या लौकिक जगातलं गंगा दर्शन आहे. तुम पूछहु रघुपति चरित प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. ही रामकथा हा उत्तम विचार आहे, हा शुद्ध विचार आहे. प्रत्यक्ष महादेव सांगतोय की पार्वती माते, तू रामकथा विचारली नाहीस, तू अशी गंगा पुन्हा अवतरण केलेलीस आहे या पृथ्वीवर जी एकदेशीय नाही. हे सुंदर विचार आहेत, जे कोणी ऐकेल त्याचं हृदय पवित्र होऊन जाईल, त्याला गंगेचं घर बसल्या स्नान घडेल. अशी ही सुंदर गंगा माता महादेवाच्या मस्तकी विराजमान आहे. आणि ज्यांच्या ललाटावरती द्वितीयेचा चंद्रमा आहे, भाले बाल विधुर गलेच गरलम यस्योरसी व्यालराट. ज्यांच्या ललाटावरती द्वितीयेचा चंद्रमा आहे
आणि गळ्यामध्ये सर्प सुशोभित आहेत. काय आहे ललाटावरचा हा द्वितीयेचा चंद्रमा? सज्जनो, आता आपण लवकरच सोमनाथला जाणार आहोत. ज्या या सोमनाथाची उत्पत्ती ज्या या चंद्राच्या तपश्चर्येमधून झाली, अशा या चंद्रावरती महादेवाचं विलक्षण प्रेम आहे. शिव महापुराणमध्ये त्याचं सविस्तर वर्णन आहे. परंतु हा चंद्रमा म्हणजे केवळ लौकिक जगातला चंद्रमा नाही, तर जो जो कोणी म्हणून अंत्यज आहे, जो जो कोणी म्हणून दुखावलेला आहे, जो जो कोणी म्हणून अत्यंत पीडित आहे, अशा प्रत्येकाला आपल्या मस्तकी जो धारण करतो तो महादेव आहे. द्वितीयेचा चंद्रमा म्हणजे जणू काही अमावस्येच्या अगदी निकट आलेला किंवा अमावस्येच्या जस्ट पल्याड गेलेला, म्हणजे जणू काही अंधकारमय ज्याचं जीवन आहे, अशा अंधकारमय जीवनाचा प्रकाश म्हणजे महादेव आहे. आशेचा किरण म्हणजे महादेव आहे. जीवन जगण्याची उर्मी म्हणजे महादेव आहे. चेतना म्हणजे महादेव आहे. आणि ज्याच्या गळ्यामध्ये सर्प सुशोभित होतात. बघा, वेदांनी ज्या ज्या गोष्टींना भ्रष्ट मानलेले त्यामध्ये सर्प हा एक प्रमुख असा श्वापद आहे. परंतु जगामध्ये ज्याचा ज्याचा म्हणून तिरस्कार केला जातो, नवे प्रत्यक्ष वेदांनी देखील ज्याचा तिरस्कार केला आहे, अशा सर्पांना देखील जो आपल्या मस्तकी धारण करतो, जो आपल्या गळ्यामध्ये त्यांना परिधान करतो, तो महादेव. सज्जनो, ज्या महादेवाच्या असलेल्या या कंठाचा दाह या सर्पांनी आपल्या शीतलतेने थंड केलेला आहे. ज्या या महादेवाच्या मस्तकावरती हा द्वितीयेचा चंद्र आहे, म्हणून हा भालचंद्र या नावाने विश्वप्रसिद्ध आहे. असा हा महादेव, ज्याच्या गळ्यात देखील सर्प सुशोभित होतात. गोस्वामीजी म्हणतात, चलत कुंडलम भ्रूम सुनेत्रम विशालम प्रसन्नाननं नीलकंठम दयालम मृगाधीश चर्मांबरम मुंडमालम प्रियम शंकरम सर्वनाथम भजामि. महादेवाच्या कानामध्ये कुंडल हलत आहेत, नित्य कुंडल आहेत, आणि ती कुंडल देखील सर्पांचीच आहेत. बरं, त्याला सोन्याच्या कुंडलांची गरज नाही, किंवा कर्णासारखी देखील त्याच्या जीवाचं रक्षण करणारी कुंडल त्याला नको. तो तर समस्त जगाचं रक्षण करणारा महादेव आहे. तो तर अशा कुंडलांना परिधान करतो ज्याच्याकडे बघण्याची, स्पर्श करण्याची देखील सामान्य जीवाची ताकद नाही. अशा सर्परूपी कुंडलांनाच आपल्या कानामध्ये जो धारण करतो. दुसरा अर्थ असा आहे की जो एखाद्या कटू वचनांना देखील श्रुतीच्या प्रमाणे श्रवण करतो, जो त्याच्यामध्ये कधीच राग मानत नाही, आणि जो कधीच कोणाचे दोष पाहत नाही, कधीच कोणाचे दोष ऐकत नाही, तेव्हाच ही कर्णकुंडल सुंदर हलू लागतात. सुंदर भ्रुकुटी आहे, विशाल नेत्र आहेत. विशाल नेत्र ह्याच्यासाठी लोचन नलिन बिसाल, कारण या नेत्रांमध्ये आसक्तीचा लवलेश नाहीये. ही विशाल नेत्र आहेत जी आमच्यासारख्या अनंत दोषांनी भरलेल्या लोकांचा देखील स्वीकार करू शकतात. असे हे नित्य प्रसन्न मुख नीलकंठ विलक्षण दयाळू आहेत. प्रसन्न मुख तर ते आहेतच, कारण ते नित्य उदासीन असल्यामुळं प्रसन्नतेपेक्षा त्यांच्याकडे दुसरं काही नाहीच. असे प्रसन्न मुख ज्यांचा कंठ या समस्त विश्वातल्या हलाहलाला प्राशन करूनही त्या विषाचा दाह सहन करत त्याच्याबद्दल कोणाच्याही विषयी संताप व्यक्त न करता प्रसन्नतेने मध्ये जगण्याचा मार्ग दाखवतो तो नीलकंठ. सिंहचर्माचं वस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे. जिथं स्वरूपामध्ये आकाशाचं वस्त्र आहे, तिथं हे मृगजीन, तिथं हे सिंहचर्म, अशा पद्धतीचं वस्त्र महादेव धारण करतोय. आणि गळ्यामध्ये मुंडमाळा घातलेल्या आहेत. अर्थ काय आहे की समस्त जीवांचं उत्पत्ती, स्थिती आणि लय
या सगळ्यांचा स्वामी प्रत्यक्ष महादेव आहे. त्या मुंडमाळा आपल्या गळ्यामध्ये परिधान करून असे हे महादेव या समस्त विश्वामध्ये जे सर्वांमध्ये व्यापून उरलेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात, अशा महादेवांच्या या सगुण साकार रूपाला मी मनोभावे वंदन करतो, मी त्यांना मनोभावे भजतो. सज्जनो, अशा या महादेवाच्या स्तुतीमधील उर्वरित 2 टप्पे आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.